नमस्कार, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं 28 साइज कटोरी ब्लाउजचं कटिंग कसं करायचं, जोडायचं कसं, पाठीमागचा भाग कसा तयार करायचा। तर आज आपण पाहणार आहोत दोन्ही भाग एकमेकांना कसे जोडायचे आणि ब्लाउज व्यवस्थित शिवून झाला की नाही चेक कसं करायचं ते। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हा आहे आपला 28 साइजचा कटोरी ब्लाउज। आता आपण ह्याला काय करू, पाठीमागच्या भागाला जोडून घेऊ। हा आपला समोरचा भाग पाठीमागे ठेवायचा सरळ आणि पाठीमागचा भाग असा उलटा ठेवायचा आणि गळ्याच्या साईडला अर्धा इंच शोल्डरच्या साईडला शिलाई देऊन घ्यायची। गळ्याच्या साईड करून शिलाई सुरुवात करायची आणि मोंड्याच्या साईडकडे संपवायची। अशा प्रकारे अर्धा इंचावर आपल्याला दोन्ही साईडच्या भागांना शिलाई देऊन घ्यायची। मी तुम्हाला अगदी तंतोतंत कटिंग पासून स्टिचिंग पर्यंत संपूर्ण माहिती देत आहे। माझा व्हिडिओ लक्षपूर्वक बघत जा। अशा पद्धतीने आता आपला हा एक भाग जोडून झालेला आहे। दोन्ही भाग एकमेकावर ठेवून चेक करून घ्यायचे। आपल्याला समोरच्या मोंड्याचा भाग पाठीमागच्या मोंड्यापेक्षा अर्धा इंच खोल आला पाहिजे, नसेल आला तर तो आपण करून घ्यायचा। आता आपण दुसरा भाग पण जोडून घेऊया। अशा प्रकारे समोरचा भाग सोयचा आणि पाठीमागचा भाग त्याच्यावरती उलटा ठेवून दोन्ही भागांना शिलाई देऊन घ्यायची। माझे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तंतोतंत ब्लाउज कसं शिवायचं ते कळेल। आता आपले हे दोन्ही पण भाग जोडून झालेले आहेत। आता आपल्याला हे व्यवस्थित ठेवून चेक करून घ्यायचे। अशा प्रकारे एकमेकावर भाग ठेवायचे दोन्ही। कोणतीच जास्त कमी झालेली बाजू असेल तर ती कट करून टाकायची। आता हा मोंडा आपला थोडा एक्स्ट्रा झालाय, तो आपण कट करून घेऊया। खडून मार्क करायचं। जेवढा जास्त झालेला भाग आहे, पाव इंच भाग जास्त झालाय आपला, तो कट करून टाकायचा। वरचा एकच भाग व्यवस्थित कट करायचा, नाहीतर कधी कधी दोन्ही पण भाग कट होतात, मग आपला मोंडा खूप मोठा होतो। अशा पद्धतीने आपण अर्धा इंचाने समोरचा मोंडा खोल करून घेतलेला आहे। आता पूर्ण ब्लाउज व्यवस्थित चेक करायचा। आता आपला मोंड्याचं व्यवस्थित कटिंग झालेलं आहे। समोरचा मोंडा 1 इंच आणि पाठीमागचा मोंडा 1.5 इंच ठेवायचा आहे आपल्याला। आता हा आपला साईडचा मोंडा व्यवस्थित आहे, फक्त साईडचा थोडासा भाग जास्त झालाय, तो आपण कट करून टाकूया। आता आपले हे दोन्ही भाग व्यवस्थित जोडून झालेले आहेत। आता आपला हा समोरचा भाग पाठीमागचा भाग जोडून झालेला आहे। आता फक्त राहिलंय पाइपिंग। आता आपण सर्व भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि पूर्ण ब्लाउज चेक करून घ्यायचा। मापाचा ब्लाउज आणि शिवलेला ब्लाउज, कटोऱ्या, गळा, मोंढा व्यवस्थित आलेला आहे का ते चेक करून घ्यायचं। अगदी तंतोतंत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आता हे आपलं शिवून व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता आपण ह्याला चेक करून घेऊया। व्यवस्थित एकमेकावर ठेवायचं आणि आपली कटोरी, गळा आणि रुंदी ब्लाउजची मोजून घ्यायची।
आपलं शोल्डर आहे हे 2.5 इंच, आपल्याला तयार शोल्डर 2.5 इंच पाहिजे। बाही फिटिंगमध्ये आपला अर्धा इंच गेल्यावर आपलं तयार शोल्डर 2.5 इंच राहतं। 2.5 इंच आहे, बाही जोडल्याच्या नंतर 2.5 इंच राहतं। आता आपल्याला कटोरी मोजून घ्यायची। आपली कटोरी आहे 5 इंचाची। मापाच्या ब्लाऊजची पण कटोरी आहे 4.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण वाढवलेला आहे। तर आपली ही 5 इंचाची कटोरी तयार झालेली आहे। आपल्या लुकाच्या साईडला अर्धे इंच कटोरी जाते हुक लावताना, तयार आपली 4 इंच राहते। आपला गळा आहे 5 इंच, समोरचा गळा आपला 5 इंचाचा आहे आणि आपल्या ब्लाऊजची रुंदी आहे 18 इंच, म्हणजे हा 28 साईजचा ब्लाऊज आहे। साधा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायचा आहे। मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करीन। धन्यवाद।